पुण्यातील जेजुरीमध्ये पिकअप आणि स्विफ्ट कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। यामध्ये तब्बल 9 प्रवाशांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। तर जखमी झालेल्या प्रवाशांवर जेजुरीच्या शांताई रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुधवारी संध्याकाळी 6:45 वाजेच्या सुमारास जेजुरीच्या किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर ही थरारक घटना घडली आहे। या घटनेमुळे जेजुरी आणि परिसरामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी आणि मोरगाव मार्गावर उभ्या असलेल्या पिकअपमधून काही सामान खाली करण्यात येत होतं। त्यावेळी मागच्या बाजूने येणाऱ्या स्विफ्ट कारने पिकअपला जोरदार टक्कर मारली। अपघात इतका भीषण होता की यामुळे कारचा जागीच चुराडा झाला। अपघातात 7 पुरुष आणि एका महिलेचा घटनास्थळी मृत्यू झालेला होता। तर जखमी झालेल्या 2 महिला आणि मुलांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं। त्यापैकी सार्थक राऊत नावाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। हा अपघात नेमका कशामुळे झाला, यामागे काय कारण आहेत हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मृतांमध्ये सोमनाथ वायसे, रामू यादव, अजय चव्हाण, अजित जाधव, किरण राऊत, अश्विनी संतोष, अक्षय राऊत आणि सार्थक राऊत यांचा समावेश आहे। तर एका मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम अद्यापही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। अपघात झाल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचलेत। अपघात झालेल्या वाहनांना क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।